नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर हा आहे व्हिडिओ दुपारचा चार वाजता काढलेला आहे. कारण ह्या पहिल्या जुन्या पेट्या होत्या ना, याचा कलर पूर्ण उडलेला होता. तर मुलांना म्हटलं चला याचा कलर देऊन टाक. त्यामुळं लहान मुलगा आहे ना आकाश, तो पेटीला कलर द्यायला लागलेला आहे. तर मी म्हटलं चला मस्त, आता जास्त काही कलर गेला नव्हता, मोठा मोठाच गेला होता. जिथं पेटी गंजलेली आहे थोडी थोडी तिथंच कलर दिला, बाकी मग नंतर आपण देऊ. आणि ऊन बघू शकता एवढं कडक पडलेलं आहे, खूप असं कडकच पडलेलं आहे. आणि झाडाचं पानसुद्धा हालत नाही, एवढी उष्णता आहे. फॅन जरी लावला तरी फॅन म्हणून सुद्धा गरम हवं आहे, ते एवढं गरम व्हायला लागलेलं आहे. आणि पेट्या म्हणजे भरपूर आता 10-20 वर्षाच्या पेट्या आहेत ना, त्यामुळे त्याचा कलर गेलेला आहे. एकदा विकत आणलं तेव्हा कलर दिलेला आहे, त्याच्यानंतर अजिबात त्याला कलर दिलेला नाही. आणि आता काय झाले, आज हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा बरं का. तर किराणा वगैरे आणला होता, म्हटलं चला किराणा काय काय आणलं आहे ते पण बघू. तर काय काय थोडा थोडा किराणा शिल्लक होता, जो नव्हता तोच किराणा शिल्लक म्हणजे आणलेला आहे. तर सगळा किराणा पूर्ण काढून वगैरे आता तो आपणाला डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. पोहे वगैरे पण संपले होते, तर पोहे पण आणले, चहापत्ती, निरमा. कारण आता उन्हाळा संपत आला. आता उन्हाळ्यात जे आपण मोठी मोठी धुणं वगैरे असतात ना, ते धुवून आपणाला पॅक करून ठेवायचं आहे. आणि मग ह्या दिवसात कसं जड हातरून वगैरे आपण अंगावर घेऊ शकत नाही, त्यामुळं पातळ शाल वगैरे असंच आपण अंगावर घेतो. आणि मग मोठी हातरून आपली तशीच राहतात, त्यामुळं धुवून आपलं डांबर गोळ्या त्यामध्ये भरून ठेवलं ना, मग चांगले टिकतात. तर असा किराणा आणलेला आहे, थोडा थोडा पहिला आणि शिल्लक आहे. म्हणजे जे आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी लागतात, त्या शॅम्पू संपला होता, शॅम्पू असा भरपूर लागतो, त्यामुळे शॅम्पू भरपूर आणलेला आहे. आणि चहापत्ती आम्हाला महिनाभर जाईल तेवढी लागते. शेंगदाणे म्हणजे कसं, आपण भाजी तर वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी किंवा गवारी असं काय केलं ना, तर त्यामुळे टाकू शकतो. जास्त प्रमाणात पण आम्ही नाही टाकत. तर आणि डाळी आणल्यात बघा, वल्ली भाजी खाऊन खूप कंटाळा आला, त्यामुळे मसूरची डाळ, मुगाची डाळ, वाटाणे, मटकी हे असं सगळं वाळलेलं म्हणजे भाजी आणलेले. आणि ही सगळं म्हणजे बाजार जे आणलेलं आहे आपण, सगळं शेंगदाणे वगैरे काय माहिती आहे का, आपण जी भाजी बनवतो ती भाजी खराब होण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते की जे शेंगदाणे खराब जे असतात ना, त्यामध्ये म्हणजे खवट झालेले शेंगदाणे असतात. जर ते आपण खाल्ले ना, तर एकदम त्याची चव, आपलं तोंड एकदम कडू होऊन जातं. त्यामुळे ते शेंगदाणे आहेत ना, पूर्ण येथून बाजूला काढायचे आणि भाजून नंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचे. जर तो एखादा जर शेंगदाणा खराब त्या भाजीमध्ये गेला तर आपली भाजी लगेच खराब होऊन जाते. आणि आपण म्हणतोय भाजी खराब का झाली, तर त्याचं कारण असतं ते. त्यामुळं शेंगदाणे भाजून वगैरे मी काय करते, उन्हात वाळवून भरून ठेवते. डाळी वगैरे स्वच्छ करून ठेवायच्या, म्हणजे आपणाला सकाळी जर लवकर गडबडीत लगेच घेऊन आपणाला बनवता येतात. आणि शाबू पण आणलेत बरं का, कारण माझा उपवास असतो रविवारचा, त्यामुळं पहिला पण थोडा शिल्लक होता आणि हा एवढा आणलेला आहे. आणि साखर 4 किलो आणले, कारण आणि नमक आम्हाला भरपूर असं लागतं बरं का. 2 पुड्या आणलेत आणि पहिली एक शिल्लकच होती. तर असा आमचा किराणा आणलेला आहे बरं का. पहिला शिल्लक आहे त्यामुळे एवढा आणला आहे, नाही भरपूर असा आमचा किराणा असतो. आणि या मटकी वगैरे आता वाटाणे आहेत ना, ते पण आता मी निवडून ठेवते स्वच्छ करून. कारण रोज संध्याकाळी झोपताना थोडं कोमट पाण्यामध्ये टाकलं ना, की मग सकाळपर्यंत ते भिजतं, मग आपल्याला भाजी बनवायला तयार होतं ते. आणि ह्या टायमाला चहापत्ती पण बदललेली आहे, बघू शकताय. आणि जी चहापत्ती आम्ही वापरतो, पण चहा काय बरोबर वाटतच नाही त्याची चव, त्यामुळे प्रत्येक टायमाला आम्ही काय करतो, चहापत्ती बदलतो. आणि मुगाची डाळ, मसूर डाळ मी काय केले एकत्र केलेले आहे, कारण त्याचं वरण छान बनतं बरं का. त्यामुळं मुगाची आणि मसूरची एकत्र करायची, तर ते पण मी असे एकत्र करून ठेवलेले. कारण प्रत्येक गृहिणीचं हेच काम असतं बरं, किराणा आणला की बघायचा, व्यवस्थित ठेवायचा, निवडायचा, हे सगळं चालूच असते. कारण तिला उठल्या पहिली ती काळजी असते, भाजी काय बनवायची. आणि चहापत्ती काय केली मी भरणीमध्ये अशी भरून ठेवते एकदमच, कारण सारखं सारखं मग आपणाला ते ओतून घे हे असा तापून जातो. तर अशी मी भरणी केल्या, त्यामध्ये भरून ठेवते. आणि शेंगदाणे पण आपण भाजून ठेवायच्या, डाळी वगैरे अशा भरून ठेवायच्या, कोलगेट वगैरे पुन्हा निरमा हे पण सगळं असं भरून भरणीमध्ये ठेवायचं पटकन, म्हणजे आपणाला सकाळी लवकर काही जास्त त्रास होत नाही. जिरे पण असे बघा, महिन्याला मला पावशेर जिरे लागतात, तर पावशेर जिरे आणलेले आहेत. कारण जिरे असल्यामुळे त्यामागं आपणाला लसूण पण असतो, कोथिंबीर, गरम मसाला असं भरपूर काय असतं.
आणि इथं लहान मुलग्यानं आता आईस्क्रीम आणले, तर आता म्हटलं चला आईस्क्रीम पण खावं, कारण आता दुपारची वेळ आहे ना, खूप उष्णता वाढलेली. आणि तो आंबे पण घेऊन आलता बरं का, पाडा आलेला, तर ते पण म्हटलं आता आपल्याला पिकू घालायचं आहे. तर अमृताला दिलेलं आईस्क्रीम बघा, हे पांडे म्हणजे आमचं मांजर आहे काय, तिचं नाव पांडा ठेवलेलं आहे. तर त्याने पूर्ण तिचं आईस्क्रीम खाऊन टाकलेलं आहे, बघू शकता छानपैकी. काय काय मांजरं आईस्क्रीम खात नाहीत, बाकीचे आमच्या इतकं ते अजिबात खात नाहीत. आणि हे आंबे हिरवे दिसतात पण एकदम गोड आंबे आहेत बरं का, हे थोडे थोडे कच्चे आहेत. म्हणलं आता चला कशामध्ये, गवतामध्ये किंवा एखादं सुती कापड असलं त्यामध्ये आपण पिकू घालू शकतोय. आणि ही मिस्टरांनी आणली होती चिकनची भाजी, तर त्यांना चिकनची भाजी बनवून द्यायची होती. तर मग ते आम्ही काय करतो, चिकन अंडे वगैरे असले की बाहेर बनवतो. काढून म्हणतोस काय आंबे? हां, झाडावर काढू. तर लहान मुलगा पण इथं बसलाय, आता लागलाय आराम करायला, कारण किराणा आणायला तो चालता. तर किराणा घेऊन आला आणि तो बसला, आणि मी किराणा सगळा व्यवस्थित भरून ठेवला आहे. इथं अमृताच काय झालं, तिनं आम्ही म्हणजे भाजी दुसरी चिकन मटण असलं काही खात नाही, त्यामुळं चिकन मी बाहेर बनवलं. आणि हिनं मग ते टमाटर कांदा वगैरे मिक्स ह्याच्यावर गॅसवर भाजून दिलेलं आहे मला, आणि मी बाहेर चुलीवरच बनवलं बरं का छानपैकी. कारण उगाच आपल्यात म्हणजे मंदिर वगैरे असतं आणि त्याचा वास जातो हा फॅनमुळे, त्यामुळे मी काय केलं, बाहेरच बनवून घेतलं. आणि मग आमच्यासाठी वांग्याची भाजी आणि चपाती आतमध्ये बनवली. तर मस्त असं चिकन बनवलं आहे बरं का. तर आपला हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटतो नक्कीच सांगा, आणि व्हिडिओला एक लाईक करत जावा, आणि सबस्क्राईब पण करत जावा बरं का. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. तर चला, बाय बाय.